नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. आजचा आपला चातुर्मास्य भागवत सेवेतील 12वा दिवस. आपण नमनाचे श्लोक घेऊ आणि नंतर कथा सुरू करू. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उद्धवजींना उद्धवजींची गाठ पडते आणि अतिशय उत्सुकतेने प्रेमाने किती विचारून किती नको असं होऊन विदुरजी विचारतात. सगळं यदुकुळांच्या बाकीच्यांची सगळ्यांची नावं घेतात. सगळं करत करत जेव्हा ते भगवान श्रीकृष्ण कसे आहे त्यांना म्हणजे काही स्मरतकार त्यांच्याबद्दल विचारल्यावर उद्धवजी इतके भावविभोर होतात. कारण नुकतंच भगवंतानी देह ठेवलेला असतो. उद्धव गीता जी नावाने जी प्रसिद्ध आहे त्यांना संपूर्ण गीता म्हणजे गीतेचं जे ज्ञान सांगितलेलं आहे अर्जुनाला तसंच आत्मज्ञानाचं तत्वज्ञान भगवंतानी उद्धवाला सांगितलंय. आणि त्यांच्या अतोनात प्रेम असतं. खूप बरोबर सहवास असतो. त्यांना राहवतच नाही. ते म्हणजे कितीतरी वेळ डोळे बंद करून ओक्साबोक्षी आतल्या आत हमसून हमसून त्यांचं आक्रंदत असतं हृदय. डोळ्यांतून प्रेमाश्रुधारा वाहत असतात. आणि जवळजवळ 2 ते 3 तास ते काहीही बोलू शकत नाहीत. तीव्र भक्तीत डुबलेले असतात. किती गोष्टी त्यांच्या पाहाव्या, किती गोष्टी कराव्या, काय काय बोलावं, मी काय सांगू तुम्हाला. तो म्हणतो की म्हणजे काही बोलायला अजून त्याने डोळेच उघडलेले नाहीत. आणि त्यांची ती एवढी भावविभोर अवस्था बघून विदुरजींना मात्र कृतकृत्य झाल्यासारखं होतं. काय हे प्रेम, एवढा सहवास, किती म्हणजे काय बोलावं त्याच्या पुढे असं त्यांना होतं. आणि खूप वेळाने शांत होऊन ते हळूहळू आपल्या मनाला संसारात आणतात. आणि जे सत्य स्वीकारलं आहे भगवंताचा वियोग त्याच्याबद्दल माहिती सांगू म्हणजे सांगायला विदुरजी, कारण विदुरजींसारखा दुसरा प्रेमी भक्त भेटणे नाही असं म्हणून ते सांगायला सुरुवात करतात. जवळजवळ सगळ्याच त्यांच्या लीलांचा धावता उल्लेख उद्धवजी करतायत. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी पण त्यांनी सांगितलेल्या आहेत. श्रीकृष्ण रूपी सूर्याच्या लपण्यामुळे आमच्या घरांना काळरूपी अजगराने ग्रासले. आम्ही सर्व यादव श्रीहीन झालो आहोत. म्हणजे काही आमच्यात भाग्यच राहिलं नाही, भाग्यहीन झालो आहोत. मनुष्य लोक अभागा खरा, त्यातही यादव तर प्रचंड भाग्यहीन. अखंड श्रीकृष्णाबरोबर असून त्यांनी काही त्याला ओळखलं नाही. अमृतमय चंद्रमाच्या सागरात राहून मासे जसे ओळखू शकत नाहीत त्याप्रमाणे अहो हा मनुष्य लोक फार अभागा आहे. यादव लोकांच्या मनाच्या भावास ताडणारे, फार समजूतदार, भगवंताबरोबर राहून त्यांच्याशी क्रीडा करणारे, हे सगळं असलं तरी ते त्याला समजायचे. म्हणजे किती अभागा ह्याचं वर्णन ते करताय. ते एक यदुकुळातला श्रेष्ठ यादव, इतकंच काय ते कृष्णाची किंमत त्यांनी ठेवली. म्हणजे त्यांना खूप वाईट वाटतं की अरे परमात्मा होता आपल्या बरोबर पण आपल्या यादवांनी हे ओळखलं नाही, त्याचं त्यांना वैषम्य वाटत असतं. अर्थात ही सगळी त्याची मायाच ना. ते म्हणतात त्यांच्या मायेने मोहित होऊन ये यादव व्यर्थ वैर बाळगलेले शिशुपालादींची अवहेलना करतात. निंदासूचक वाक्यांनी महानुभावांची बुद्धी भ्रमात पडली नसती तरच विशेष. ज्यांनी कधी तप केलं नाही,
त्या लोकांनाही इतके दिवसपर्यंत सतत दर्शन देऊन त्यांना सतत सहवास घडवला. अर्थात तो घडतोय हा परमात्म्याचा सहवास आहे हे कुणाच्याही लक्षात आलं नाही. त्रिभुवन मोहन श्री विग्रहास लपवून स्वतः श्रीकृष्ण अंतर्धान झाले. जणू काही त्यांनी आमचे डोळेच काढून घेतले. भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव दाखवण्यासाठी मानवलीला धारण केली. दिसण्यास योग्य असा जो दिव्य श्री विग्रह प्रकट केला तो इतका सुंदर होता की पाहणारा मोहून जाईल. सौभाग्य व सुंदरतेची पराकाष्ठा होती त्यांचे रूप. म्हणजे त्यांच्या अंगावरील दागिन्यांना सुद्धा त्यांच्यामुळे शोभा यायची. उद्धव कृष्णाच्या प्रेमात पूर्ण डुबले. काय किती सांगू आणि किती नको असं झालंय. म्हणून ते बोलतायत, धर्मराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये जेव्हा भगवंताच्या त्या नयनाभिमान रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रिलोकात असे मानले गेले की मानव सृष्टीची रचना करताना विधात्याने जेवढ्या काही चतुराया होत्या त्या सर्वच्या सर्व या पूर्णावताराच्या रूपात उठलेत. त्यांच्या प्रेमपूर्ण हास्य विनोदांनी, लीलामय हालचालींनी पुन्हा व्रजगोपाल आणि समस्त लोक मोहून जायचे आणि ते विसरून जायचे की अरे हा परमात्मा आहे. कारण भगवान तशी मायाच त्यांच्यावर पसरवायचे. व्रजबालांचे लक्ष, डोळे सारखे त्यांच्याकडे लागलेले असायचे. चित्त पण असे तल्लीन होऊन जाई की घरची कामे, उद्योगधंदे सगळं अर्धवट सांगून त्या जड पुतळा बनावा एखादा तशा बनून जायच्या. चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी भगवंतांनी जेव्हा आपल्या शांतरूप महात्म्यांना आपल्याच घोररूपी असुरांनी सतावले गेलेले पाहिले तेव्हा त्यांनी आपल्याच अजन्म असून सुद्धा आपल्या अंश बलरामांबरोबर काष्टातून अग्नी प्रकटावा तसं प्रकट झाले. म्हणजे हे सर्व लीला करण्यासाठी ते कसे प्रकटले याचा उल्लेख मध्येच अचानक व्यासजी करताय. हे जरी लिहिलेलं असलं, उद्धवजींना प्रेमाचं भरत आलंय तर त्यांच्या सहवासाच्या कल्पनेने व्यासांनीच लिहिलेलं आहे. त्यामुळे व्यासांची अलौकिक प्रज्ञा आहे, तिला आपण वारंवार नमन करू. अजन्मा असूनही वसुदेवजींकडे जन्म घेण्याची एवढी लीला केली. सर्वांना अभय देणारे आहेत ते, पण स्वतः मात्र भिल्यासारखं, कंसाला भिल्यासारखं केले आणि 11 वर्ष व्रजामध्ये लपून बसले. अनंत पराक्रमी आहेत, पण काल यवनासमोर मथुरेच्या बाहेर आपण भिलय असं दाखवलं आणि रणभूमी सोडून पळाले. त्यांना रणछोडदास असं नाव लोकांनी दिलं. भगवंताच्या ह्या लीला स्मरण होऊन होऊन उद्धवजी खूप रडत होते. त्यांनी देवकी वसुदेवजींना पादस्पर्श करून म्हणले, ज्यावेळेस त्यांचं दर्शन झालं, कंसाचा वध झाला त्यानंतर, म्हणजे किती चतुर होते देव बोलायला. इतक्या वर्षांनी, 12 वर्षांनी आपला पुत्र समोर आलाय. म्हणजे कोणचे भाव मनात असतील काही नाही, पण त्यांना खर तर भागवतामध्ये हे पुन्हा पुन्हा आले की देवकीच्या स्तनातून कृष्ण कितीही मोठे झाले तरी दुग्धधारा व्हायला लागायच्या. त्या आई वडिलांना म्हणाले, पिताजी माताजी कंसाचे मला भय होते हो. आता देवाला कुठलं भय? पण देव असे चतुर की त्यांनी सांगताना असं सांगितलं की मला भय होतं म्हणून मी आपली काहीच सेवा करू शकलो नाही, माझ्या हातून आपली काही सेवा झाली नाही, तर आपण माझ्या या अपराधाकडे लक्ष देऊ नका आणि प्रसन्न राहा आणि जे काही आता ह्याच्या पुढे जी काही अपेक्षा असेल ती माझ्या पुढे व्यक्त करा, मी तत्काळ पूर्ण करतो. किती लाघवी बोलायचं आणि पुन्हा मायेत गुरफटवायचं हे भगवंतच करू जाणे. ज्यांनी काळरूपी आपल्या भ्रुकुटी विलासाने साऱ्या पृथ्वीचा भार उतरवून ठेवला, त्या श्रीकृष्णाच्या पदारविंदांचे सेवन केल्यावर कोण महाभाग त्यांना विसरेल. आपण लोकांनी राजसूय यज्ञात प्रत्यक्ष पाहिले की श्रीकृष्ण द्वेष करणाऱ्या शिशुपालाला सिद्धी मिळाली. जिची मोठमोठे योगी पण म्हणजे त्यांनी देह ठेवला त्यावेळेस त्यांना म्हणजे
शिशुपाल हा आयुष्यभर त्यांनी भगवंताचा द्वेष केला, पण तरी सुद्धा राजसूय यज्ञात त्याचा 100वा अपराध भरला. त्यावेळी भगवान त्याचं शिरच्छेद करतात आपल्या सुदर्शन चक्राने. तेव्हा तत्काळ तो वैकुंठ लोकात जातो. का तर भगवंताच्या हातून मरण आलंय म्हणून. म्हणजे जे योग्यांनी आयुष्य खर्च घातलेलं असतं ते केवळ द्वेष करून शिशुपालाला मिळालं. त्याच्याप्रमाणे महाभारत महायुद्धात पण अनेक योद्धे होते की त्याने आपल्या डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्णाच्या नयन मनोहर मुखारविंदाचे पान करत भगवंताला समोर बघतायत आणि इकडं अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन गतप्राण झाले आणि वैकुंठ लोकी गेले, परमधामाला पोचले. स्वतः श्री भगवान श्रीकृष्ण तीनही लोकांचे अधिष्ठान आहेत. त्यांच्यासारखा कोणी नाही, त्यांच्या वरचढ कोण असेल मग. ते आपल्या स्वतः सिद्ध ऐश्वर्यात सर्वदा पूर्ण काम आहेत. इंद्रादी असंख्य लोकपाल नाना प्रकारच्या भेटी आणून आणून आपल्या मुकुटाच्या अग्रभागाने त्यांच्या पाय ठेवायच्या चौकटीला प्रणाम करतात. अशा भगवान श्रीकृष्णांना ते मनोमन म्हणजे प्रेमाने तो त्यांचं महत्व सांगतायत. विदुरजी, भगवान श्रीकृष्ण राजसिंहावर बसलेल्या उग्रसेनासमोर एखाद्या नम्र सेवकाने उभा राहावे तसे हात जोडून उभे राहायचे आणि निवेदन करायचे, देवा आमची प्रार्थना आहे का. त्यांच्या या सेवाभावाची आठवण येताच आमच्यासारख्या सेवकांचे चित्त व्यथित होते. म्हणजे किती कौतुकास्पद ही लीला आहे. पापी पुतनेने तर आपल्या स्तनांना हलाहल विष लावले. अवघ्या 5व्या दिवशी श्रीकृष्णाने मारून टाकायच्या हेतूने दूध पाजले. तिला मातीमोल व्हायची वास्तविक ती, पण तिला सुद्धा भगवंतानी परमगती दिली. आणि त्यावेळेस तिचा ती राक्षसीण बनून जेव्हा धाड धाड छोटासा भगवान स्तनाला तिच्या चिकटलेली असतात, कारण ते पहिल्यांदा दूध शोषतात, ते विष शोषतात, दूध शोषतात आणि तिला पंचप्राण तिचे शोषलेले असतात. आणि ती जे लांब गावाबाहेर जाऊन ती धाडकन कोसळती तेव्हा तिचं ते सुंदर अगदी संभावित घेतलेलं रूप ओबड धोबड होतं आणि प्रचंड अक्राळ विक्राळ ती शेवटी राक्षसीनच असते, ती पडते. भगवंताला शिड्या लावून त्याच्यावरनं काढलं जातं तिच्या स्तनावरनं, असं वर्णन पुढे येते. तर त्याच हा उल्लेख आलाय की तिला गती परम कशामधनं मिळाली. तर ज्यावेळेस तिचं प्रेत पहिल्यांदा जळायला सुरुवात झाली तेव्हा इतका घाण वास आला की लोकांनी घट्ट नाक विक बंद केली, असह्य वास व्हायला लागला. सगळेजण आपण हळूहळू त्याचं रूपांतर उत्तम असं चंदनाच्या सुंदर सुवासात व्हावं तसं झालं. खूप सुरेख वास यायला लागला. शेवटी ती भगवंताच्या परमधामाला पोचली होती ना. तिला वाईट गती मिळेल तशी. आसुरांना पण भगवंताचे भक्तच मी मानतो असं उद्धवजी सांगतायत. कारण त्यांनी वैरभावातून झालेल्या आपल्या क्रोधामुळे आपले चित्त सदैव श्रीकृष्णातच लावले ना. मग त्यांना रणभूमीवर सुदर्शन चक्रधारी भगवंताच्या खांद्यावर चढवून झटपटणाऱ्या गरुडाचे दर्शन होत असे सदैव समोर. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनुसार पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी, तिला सुखी करण्यासाठी कंसाच्या कारागृहात देवकी वसुदेवच्या पोटी अवतार घेतला. त्यावेळी कंसाच्या भीतीने त्यांचे आई वडील वसुदेवजींनी नंदबाबाच्या वृंदावनात आपल्या ह्या छोट्याशा बालकाला नेऊन सोडलं. तिथे ते बलरामजी बरोबर 11 वर्ष राहून लपून राहिले. कुठेही आपली कडूच्या लीला प्रकट झाल्या नाही. यमुनेच्या उपवनात जिच्यातील हिरव्यागार वृक्षावर पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात ते भगवान गायींचे पिल्ले चरण्यास घेऊन जात. मुलांसमेत विहार करत गोकुळवासींचे लक्ष वेधून घेण्यासाठी खूप बाललीला केल्या, असंख्य बाललीला केल्या. त्या प्रत्येक वेळेस म्हणजे अनेक बैल, स्वच्छ बैल धुवायचे, त्यांना छान माळा घालायच्या, गायींना स्वच्छ धुवायचं आणि त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालायच्या. म्हणजे खेळही अद्भुत असतात. आणि उरलेल्या वेळात कबड्डी, हुतुतू, गोट्या, म्हणजे गोट्या म्हणण्यापेक्षा ते गोट्यांसारख्या गोल लिंबासारखे फळं मिळायची, त्याचं नाव आहे लक्षात नाही आता, आप्पा सांगायचे. म्हणजे हे सगळे तिथे जे वनवासी खेळ म्हणजे क्रिकेट आज ज्याला आपण म्हणतो ते चेंडू फळी सुद्धा देव खूप खेळलेले आहेत.
मनसोक्त खेळले. कंसाने त्यांना मारण्यासाठी खूप मायावी राक्षस वेळोवेळी पाठवले. म्हणजे फक्त त्याला कळत नव्हतं की हे सगळे जात आहेत ते परत गडप कुठे होत आहेत, त्यांना कोण मारतंय हे त्याला कळूच दिलं नव्हतं. कित्येक दिवस अनेक राक्षस खेळाखेळात मारले. आणि जसं लहान मुलं मातीची खेळणी खेळताना मोडतात, सहजपणे तुटून जातं, तसं भव्य राक्षस, बलदंड राक्षस भगवंतांनी खेळताना सहज त्यांचं म्हणजे प्राण केलं, त्यांना मारलं. कालयवनालाही मारलं. धनाचा प्रचंड साठा झाला होता आपल्या वडिलांकडं, म्हणजे नंदाकडं. मग नंदाकडं कारण खूप गोधन जायचं, दूध वगैरे, दूध त्याच्या खूप रांगा मथुरेत विकायला जायच्या आणि खूप अफाट मिळायचं. मग धन मिळायचं त्याच्यापासून. मग एवढं सगळं धनाचं करायचं काय? हा जो गोवर्धन यज्ञ सुरू केला, इंद्र यज्ञ बंद करून, तो म्हणला इंद्र त्याचं काम करतोय, त्याच्या कामात तुम्ही मध्ये त्याला लाच दिल्यासारखा यज्ञ कशाला तो तसा करताय, इंद्र यज्ञ म्हणून. जो रोजचा करायचा आहे वगैरे तो यज्ञ करा, पण हा असा वेगळा का करताय, असं स्वतः भगवान म्हणतात. त्यापेक्षा आपण ज्या गोवर्धनात आपल्या गायी चरतात, ज्या डोंगरावर जाऊन आपण औषधं आणतो, ज्या डोंगरावरची फळं खातो, त्या डोंगराचीच पूजा करून म्हणून गोवर्धनाची पूजा केली. आणि सद्गृहस्थ हो, सज्जन हो, त्यामुळे आपला मानभंग झाला असं इंद्राला वाटून त्याने अशा प्रलयंकारी मेघांना जीव आज्ञा दिली की गोकुळावर बरसा. 8 दिवस बरसत होते, पण भगवंतानी अशी काही लीला केली की गोवर्धन मोठ्यांदा बोलतोय असं भगवान, त्याला काय अशक्य? तो म्हणला या माझ्या खाली, माझ्यासाठी तुम्हाला हा त्रास सोसावा लागतोय, म्हणून गोवर्धन आपल्याला घेणार आहे म्हणतो, तुम्ही बाजूला व्हा. आणि भगवान गोवर्धन उचलतात आणि त्याच्या खाली सर्व गोकुळवासी, पशु पक्षी, गायी मुलं सगळे जणांचं रक्षण करतात. आणि ज्यावेळेस चंद्रमा संध्याकाळी पसरतो, म्हणजे हे उल्लेख फक्त केलाय, त्यावेळेस गोपींना मधुर गाणी देव गातात. गोपींनी धरलेल्या फेराची शोभा वाढवण्यासाठी रासविहार करतात. भगवंताच्या अनेक लीला किती सांगू विदुरजी. मला म्हणजे त्या लीलांचं स्मरण करून करून उद्धवजींना खूप असं भरत येत असतं. आणि मग ते म्हणतात श्रीकृष्ण आपल्या आई वडिलांच्या म्हणजे देवकी वसुदेवजींना सुख देण्याच्या इच्छाने बलरामजींसह मथुरेला पोचले. आता 11 वर्षाचा काळ संपल्यावर ते आले आणि मग तिथून पुढं त्यांनी कितीतरी सुख कशी दिली. सॉरी. त्यांच्या शत्रू समुदायाचे स्वामी कंसाला सिंहासनावर खेचून त्याचे केस धरून त्याला खाली खेचलं आणि त्याला थोबडवलं आणि त्याला जमिनीवर ओढून मारलं. आणि सांदीपनींद्वारा म्हणजे ज्यावेळेस तिथं एकदा राजकुमार म्हणून किंवा राजकुळातला व्यक्ती म्हणून स्थानापन्न झाल्यावर, एक राजकुमार म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेल्यावर, सगळं हे बालक लहानपणचं शिक्षण वगैरे काहीही झालेलं नसतं, गोकुळात म्हणजे खेड्यात राहिलेले असतात, वृंदावनात. आता मथुरा म्हणजे उत्तम शहर, त्याच्यात राजधानी कंसाची, आणि आता तो कंस राजाला मारून टाकलेला आहे स्वतः. आणि मग आता सगळ्यांना हे होतं की आता कृष्णाने शिकायला जायला पाहिजे, म्हणून हे जे शिकले ते सांदीपनी ऋषींकडं, मग त्यांना गुरुदक्षिणा द्यायची ज्या वेळ येते त्यावेळेस ते म्हणतात की त्यावेळेस ते त्या मोबदल्यात त्यांना त्यांच्या मेलेल्या मुलाला पंचजन्य नावाच्या राक्षसाच्या पोटातून काढून देतात, ही गुरुदक्षिणा होय. आणि त्याच्याकडनंच मिळालेला तो शंख पांचजन्य भगवंतानी ठेवलेला आहे. भीष्मनंदिनी रुक्मिणी, आता हे तरुणपण सुरू झालंय देवाचं किंवा कुमारपण. रुक्मिणीच्या ओढीने, रुक्मिणीच्या पत्रावरनं म्हणजे भगवान तिच्याकडे ओढले जातात. वास्तविक रुक्मिणी म्हणजे तिचा भाऊ रुक्मी, त्यांनी शिशुपालादी लोकांना तिथं लग्नासाठी तिचं जे स्वयंवर मांडलेलं असतं त्यासाठी बोलवलेलं असतं. स्वयंवर नाही, त्याच्या शिशुपालाशीच यज्ञ करणार असतो, त्याला बोलवलेलं असतं. पण भगवान तिथं अनाहूत जातात, गांधर्व विधीद्वारा तिच्या म्हणजे रुक्मिणीचा स्वीकार करून तिच्याशी विवाह करतात. नित्य संगेळे रुक्मिणी बरोबर तिचे हरण करून आणून मानभंग झाल्यामुळे मूर्ख राजे लोक त्यांच्या मागे जातात, राजकुमारीला हिसकावून कसं घेतलं म्हणून त्याच्याशी युद्ध करायला जातात.
पण भगवंताच्या अस्त्रशस्त्रापुढे निष्प्रभ ठरतात. कित्येक मारले जातात, कित्येक घायाळ होऊन मागच्या मागे परत फिरतात. भगवंतांनी विषयी पुरुषाप्रमाणे लीला करत प्राणलीला अगदी सत्यभामेला सुद्धा खूप, सत्यभामेचं रूप खूप सुंदर होतं, यावरून उल्लेख केला जातो. खूपच छान दिसायची, म्हणजे रुक्मिणी पण तिच्या रूपावर खुश होती, खूपच सुंदर आहे हे मान्य करत होती. आणि मग तिला स्वर्गाचा कल्पवृक्ष हवा असं म्हणती. मग देव तिथं जाऊन तो उखडून आणतात आणि सत्यभामेच्या बागेत महालात लावतात. म्हणजे आपल्या विशाल दिमाखाने आकाशाला पण झाकू शकणाऱ्या मुलास, भौमासुरास भगवंताच्या हातून मेलेले पाहिले तेव्हा पृथ्वीने, म्हणजे भौमासुर हा पृथ्वीचा पुत्र, भूमिपुत्र म्हणून त्याचं नाव भौमासुर. प्रचंड काय असतो, त्याने हजारो कन्या लपवून ठेवलेल्या असतात, म्हणजे त्यांना हरण करून आणलेले असतात, त्यांच्याशी विवाह करायचा त्याची इच्छा असते. पण त्याला कितीतरी आकडा झाल्यावर त्याला ते करायचं असतं. काय कोणत्या उद्देशाने त्यांना तुरुंगात टाकलेलं असतं माहिती नाही, पण त्यांना पळवून आणलेल्या राजकन्या त्यांना सोडवण्यासाठी देव जातात. भौमासूर पुत्र भगदत्ताच त्याने राहिलेले, आपण त्याला मारतात, पण भौमासुराला मारला म्हणून आपण तिथला राजे व्हायचा असं नाही. त्यांनी राजपद मात्र त्याचा मुलगा भगदत्त ह्यालाच दिलं आणि अंतःपुरात प्रवेश करतात. मग त्याला मारून कारागृहाच्या तर मोठं तट असतात, कडेने पाणी भरलेलं असतं, त्याच्यानंतर मोठे विशाल तटबंदी केलेली असते आणि त्याच्या आत ह्या राजकन्यांना सगळ्यांना ठेवलेलं असतं. त्याचं खूप विस्तृत वर्णन केलंय. त्या भगवंतानी आपल्या स्वशक्तीला अनुसरून म्हणजे ह्या सगळ्या जणी अत्यंत भगवंताच्या रूपावर मोहित होतात. प्रत्येकीला अति हर्ष होतो, म्हणजे लज्जा, प्रेमपूर्व चित्त. त्यांना असं वाटतं की आता हा आमचा कोण स्वीकार करणार, आम्ही आता परत गेल्यावर आम्हाला आमचे आई वडील तर घेणारच नाही, म्हणजे शेवटी आम्ही राजकन्या आहोत, आम्हाला मान नाही मिळणार. आणि मग असं म्हटल्यावर देव त्या सगळ्यांचा पतिरूपात मनोमन स्वीकार करतात. भगवंतानी स्वशक्तीला अनुसरून योग मायेला त्या ललनांना अनुरूप, म्हणजे असं सांगितले, आसा मुहूर्त एकस्मिन नानागारेषु योषिताम सविधम जगृहे पाणीन अनुरूप स्वमायया. जिला जशी अनुरूप आहे असं रूप स्वीकारून तितकीच रूप धारण करून त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विविधिवत पाणी ग्रहण केलं. किती अद्भुत लीला आहे. आणि आपल्याच लीलांचा विस्तार करण्यासाठी त्या प्रत्येकीच्या गर्भातून गुणाने आपल्यासारखेच 10 पुत्र उत्पन्न केले. म्हणजे जवळजवळ 16,000 स्त्रिया, म्हणजे 1,60,000 यादव तर भगवंताचे पुत्रच होते. आणि एक कन्या असा उल्लेख आहे, जेव्हा काल यवन जरासंध शाल्वादींनी मथुरा द्वारकेला घेरले तेव्हा भगवंतांनी आपल्या लोकांना, मुलांना म्हणजे पुत्रांना स्वतःची अलौकिक शक्ती दिली आणि त्यांच्या करवी मारवलं, मोठं त्यांना केलं, प्रेरणा दिली की तुम्ही मारू शकता, जा नुसतं. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मुलं गेली आणि त्यांनी त्यांना मारलं. 100 द्विविध बाणासूर, मूर, बलवक, दंतवक्र अशा अन्य योद्ध्यांमध्ये पण कोणाला त्यांनी स्वतः मारले होते, पण बऱ्याच जणांना आपल्या मुलांकडून मारवले. यानंतर त्यांनी त्यांचा भाऊ धृतराष्ट्र आणि पंडूच्या पुत्रांचा पक्ष घेऊन आलेल्या राजांचा पण संहार केला. हे नातलगच लागायचे त्यांचे. कुंती ही आत्या होती, खरं धृतराष्ट्र नाही, पण आत्ताच्या पुढच्या श्लोकाला अनुसरून तो हे आहे. आपला भाऊ धृतराष्ट्र व पांडू, म्हणजे पंडू आणि धृतराष्ट्र हे बंधू याचा संदर्भ घेतलाय, पण ते आपण वरच्या ह्याला अनुसरून वाटतं. त्यांनी अनेक राजांचा संहार केला महाभारताच्या युद्धात. कर्ण, दुःशासन, शकुनीच्या खोट्या सल्ल्याने ज्यांचे आयुष्य व तेज संपत्ती सर्व नष्ट झाले होते, त्यांना भीमसेनाच्या गदेने ज्याची जांग तुटली होती, त्या दुर्योधनाला आपल्या साथीदारांसह पृथ्वीवर पडलेले पाहून त्यांना प्रसन्नता वाटली नाही. ते विचार करू लागले की जर द्रोण, भीष्म, अर्जुन, भीमसेनाद्वारे 11 अक्षणी सेनेचे विपुल संहार झालाय,
पण ह्याने पृथ्वीचा किती भार हलका होणार आहे. आता तर माझे अंशरूप प्रद्युम्नच्या बळाने वाढलेल्या यादवांचाही दुस्साह म्हणजे आता करायला पाहिजे. म्हणजे दुर्योधनाला तो त्याच्या ह्याने मेला, तटस्थ राहिले, त्याच्याबद्दल यत्किंचित भगवंताला वाईट वाटलं नाही. म्हणजे तो देवांना त्याच्याबद्दल वाईट वाटावं म्हणजे असा कोण तो आहे. आणि त्यांनी कुठलंच चांगलं कर्म केलं नाही, पण ते स्पष्ट सांगितलं की त्याच्याबद्दल काहीही वाटलं नाही. तो पृथ्वीवर ज्यावेळेस पडला असा दारुण, आणि मग यादवांचा संहार यदुवंशांचा केला. कारण ते अत्यंत माजले होते सगळेजण, आम्ही यादव आहोत, आम्हाला कोण काय करतं, हा जो त्यांच्या ठिकाणी आलेला अहंकार होता तो देवाला फार घातक वाटायला लागला होता. की आपण पृथ्वीचा भार करायला आलोय, भार हलका करायला आलोय दुष्टांचा, आणि हे काय चाललंय, आपल्या कुळातच असे निघायला लागले. म्हणून त्यांनी त्यांचा यादवांचा ते प्रचंड मधुरापान केलं आणि मस्तवाल होऊन म्हणजे लाल लाल डोळे झाल्यावर एकमेकांचा एकमेक हाणामाऱ्या करून ते मारले गेले. हा संकल्प भगवंताचाच होता. भगवानांनी युधिष्ठिराला आपल्या वडिलोपार्जित राजगादीवर बसवले. जिकडं तिकडं राज्य जिंकायला देवानी मदत केली आहे, पण कुठंही राज्याचा अभिलाषा धरली नाहीये, कोणत्याच राज्याची अभिलाषा धरली नाही. जसं रामांचं आहे, रावणाचं राज्य जिंकून दिलं, विभीषणाला गादीवर बसवलं. त्याच गोष्टी कृष्णाच्या बाबतीत आहेत. कृष्णाने तर वेळोवेळी अनेक राजांना गादीवर बसवले, राजपुत्रांना, स्वतः नाही कुठं बसले. भगवानांनी युधिष्ठिराला आपल्या वडिलोपार्जित राजगादीवर बसवले. आपल्या सर्व सगळे संबंधितांना, सत्पुरुषांना मार्ग दाखवून आनंदित केले. उत्तरेच्या गर्भात अभिमन्यूने जो पुरुवंशाचे बीज स्थापन केले होते, त्याचे ब्रह्मास्त्रापासून अश्वत्थाम्याचे संरक्षण केले. आपण ती कथा पाहिली. धर्मराज युधिष्ठिरांनी 3 वेळा अश्वमेध यज्ञ केले. श्रीकृष्णाच्या बरोबर त्यांचे अनुगामी होऊन आपल्या छोट्या भावांच्या साहाय्याने पृथ्वीचे रक्षण करून आनंदाने विहार केला. हे सगळं सॉरी विदुरजी अजून युधिष्ठिराला भेटायला जाण्यापूर्वी उद्धवाला भेटलेले आहेत. उद्धवजी सांगतायत हे सर्व. नंतर ते गेले, नंतर त्यांनी गमन केलं, हा भाग वेगळा. पुढं आलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा होऊन गेलाय. आणि आपण जे जसं पिक्चर मध्ये मागचं बघत असतो तशा प्रकारे हा सगळा मागचं त्यांना सगळं आठवलेलं दाखवलं. म्हणजे त्यांनी काय काय केलं, विदुरजींनी त्यांना उद्धवजींनी कसा सल्ला दिला, माहिती दिली, प्रेम दिलं, आणि भगवान निजधामाला गेलेले सांगितलं. पण ते सगळा कथाभाग त्यांनी युधिष्ठिराला नाही सांगितला. खूप चौकशा केल्या तरी सुद्धा अत्यंत मधुर मुस्कान, स्नेहमयी दृष्टी, सुधामयी वाणी, भगवंताचं इतकं वर्णन उद्धवजी करताय. निर्मळ चरित्र, खूप शोभा, सुंदरतेचे निवास आपल्या श्री विग्रहाने लोक परलोक विशेषतः यादवांना आनंदित करत, तसेच रात्री आपल्या पत्न्यांसमवेत क्षणिक अनुरागयुक्त होऊन समयोचित विहार करीत देव त्यांना सर्वांनाच सुख देत होते. अशा प्रकारे खूप वर्ष विहार करून झाल्यावर गृहस्थाश्रमीय संबंधित भोग सामुग्रीपासून वैराग्य उत्पन्न झाले. ईश्वराच्या सर्व भोग सामुग्री ह्या सदैव अधीनच असतात, जीव पण त्यांच्या अधीनच आहे. योग योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनाच त्यांच्यापासून वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हा भक्ती योगाद्वारे त्यांचे अनुगमन करणारा भक्त त्यावर कसा विश्वास ठेवेल, म्हणजे कसा टिकेल. कुणाला वैराग्य प्राप्त होऊ शकतं, भगवंताला वैराग्य प्राप्त होण्याची गरज तरी आहे का? कारण ते अहोरात्र वैराग्य, म्हणजे भागवतातच एक कथा आहे ती, की नदी पार करायची, त्या यज्ञपत्नी ज्या आलेल्या असतात त्यांना म्हणतात, जायचं असतं तर त्यांना म्हणतात, त्या प्रत्येक जण घासबळवती खूप खातात. तर मग ते त्यांना म्हणतात की जर मी बालब्रह्मचारी असेल आणि मी जर उपाशी असेल, त्या म्हणतात देवा चेष्टा करताय का, आम्ही असं नदीला म्हणलं तू मग आता आम्ही तुला भरवले, तर कसं शक्य आहे. पण देव कुठलीच गोष्ट मी खातो या भूमिकेतनं खायचंच नाही. प्रचंड ब्रह्मांडाचं जे काही ताकद आपल्यात आहे, पंचमहाभूत खात आहे, त्यामुळे ते देवाने खाल्लं असं होतच नाही. म्हणून ते त्यांना खरंच नदी रस्ता देते, हा उल्लेख येतो पुढं. म्हणजे
असे जर आणि मग मी जर पुन्हा एके ठिकाणी म्हणले मी जर बालब्रह्मचारी असेल तर तुम्ही याला रस्ता देईल नदी, आणि नदी रस्ता देते. सगळ्या जणी हसतात, आणि हा तर रासक्रीडा केलेला, सगळ्या गोपींबरोबर खेळलेला, ह्याला 16,000 पत्नी आहेत, हा कसा बालब्रह्मचारी असेल. म्हणून एक उपहास युक्त हास्य टाकतात. पण देवानी शब्द दिलाय म्हणल्यावर नदीपाशी जातात आणि म्हणतात भगवान श्रीकृष्ण कृष्ण लाला हा जर खरंच बालब्रह्मचारी असेल तर तू आम्हाला रस्ता दे. त्या सरशी नदी दुभंगते आणि त्यांना रस्ता मिळतो. मग त्या अचंबित होतात. म्हणजे ते वैराग्य, असं कडकडीत वैराग्य. कारण कितीही भोगात असू दे, जे ईशावास्य उपनिषदामध्ये आपण ऐकतो पहिल्या श्लोकात की ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगत्याम तेन त्यक्तेन भुंजिताहा मागृद कस्य सिद्धनम, की तुम्ही त्यागपूर्वक उपभोग घ्या. तर तुम्ही गिधाडी वृत्तीने उपभोग घेऊ नका. तर मग ते ईश्वर, कारण ईश्वरमय विश्व आहे, किंचित मात्र अशी जागा नाही की जी ईश्वराशिवाय आहे. मग ह्या भावनेने भगवंत भोग भोगल्यामुळं ते पूर्ण वैराग्याचे परिपूर्ण होते वैराग्याने. आणि म्हणून ते असे म्हणू शकले की वैरागी आहेत. एकदा द्वारकापुरीत खेळणाऱ्या यदुवंशी भोजवंशी बालकांनी खेळात मुनीश्वरांना चिडवले, त्यांचा अपमान केला आणि यादव कुळाचा नाशाचा शाप ओढवून घेतला. हे भराभरा सगळं उद्धवजी सांगताहेत. अत्यंत धावता आढावा देत आहेत विदुरजींना. काय काय झालं त्यांच्या बाललीला पहिल्यांदा सांगितल्या, आता तरुणपणातल्या गोष्टी सांगितल्या, आणि आता उत्तर काळात देवहट निजधामाला जातानाचा प्रसंग पर्यंत ते आले. त्यानंतर काही महिन्यांनी भविष्यवाणी वृष्णी भोज अंधकवंशी यादव अतिशय आनंदाने रथावर चढून प्रभास क्षेत्री फिरायला गेले. तिथं खूप मद्यपान केलं, तीर्थजलाने पितर देवता ऋषींना आधी तर्पण वगैरे केलं, खूप दान गायी वगैरेंचं दान दिलं. सोने चांदी शय्या वस्त्र मृगचर्म कांबळ रथ हत्ती कन्या सुपीक जमिनी अशा नाना पदार्थांचे दान दिले. आणि नंतर गायी आणि ब्राह्मणांसाठीच पान धारण केलेल्या वीरांना पृथ्वीचे पण त्यांनी दान दिले. आणि नंतर ते सुरापान करायला सर्व म्हणजे लोक गेले पुण्यकर्म करून. ब्राह्मण लोक वगैरे यज्ञाचे भरपूर बिदागे मिळाल्यावर ते कशाला आनंदात नाचत ते कधी एकदा घरी जाऊन गेले. आणि मग जेव्हा हे यादव राहिले तेव्हा ते सुरापान करत बसले आणि दुसरं काही नाहीच. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं एकमेकांना मारायला उठले. शापच होता, भान हरपून जातं मद्यपान केल्यावर. ते त्यांचं तसंच झालं. बुद्धी दारूमुळे बुद्धी भ्रष्ट झाली. सॉरी. आपसात घर्षण होऊन जसं मोठमोठाले बांबू पेटतात त्याप्रमाणे सूर्यास्ताबरोबर त्यांच्यात मारहाण सुरू झाली. भगवान स्वात्म मायया गीतम ताम पलोक्यस सरस्वती मुपश्य वृक्षमूल मुपविशात. भगवान आपल्याच मायेची ती विचित्र गती पाहून सरस्वतीच्या पानाने आचमन करत एका वृक्षाखाली शांत बसले. आणि तो शाप परिणाम करणारच होता. त्याची बाधा स्वतः यदुवंशी असणाऱ्या भगवंतांनाही पोचायचीच होते. त्यापूर्वीच शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने आपल्या कुळात संहार करायची इच्छा झाल्यावर मला स्वतःला, म्हणजे मी उद्धव स्वतः सांगते, मला असं सांगितलं की तू आता मी सांगितलेलं ज्ञान दिलेलं आहे ते मनात घोळव आणि बद्रिकाश्रमाला जा. एक गोष्ट आवर्जून आहे की भागवतामध्ये शेकडो राजे सर्वसंग परित्याग केल्यावर उत्तम राज्य करायचे. अरे खूप अवघड गोष्ट आहे. आज आपल्याला बघतोय आपण 60 उलटले, पण आपण घरदार सोडू शकत नाही. अगदी आपल्या छोट्या छोट्या वस्तू सुद्धा आपण सोडू शकत नाही. इथं तर राज्य सोडून जायचंय. आणि हे सर्व राजे जात होते. म्हणजे किती विलक्षण मनात तटस्थता असे की आपला काहीच नाही, आपण थोड्या काळासाठी हे राज्य भोगायला आलो होतो. सगळे बरेचसे राजे शेकडो राजे बद्रीनाथच्या दिशेने गेले असा उल्लेख आहे, उत्तरेच्या दिशेने. तीच गोष्ट स्वतः उद्धवाला देव सांगतात की तू जा बद्रीनाथाला जा. विदुरजी, त्यामुळे जरी मी त्यांचा आशय समजलो होतो तरी पण स्वामी चरणाचा वियोग मला सोसला गेला नाही. आणि त्यांनी भगवंताला सर्वस्व मानलं होतं उद्धवाने.
मी त्यांच्या मागे मागे प्रभास क्षेत्रात पोचलोच, पण म्हणजे त्याला सांगताना देवाने आधीच सांगितलं की तुझा बद्रीनाथला, पण न राहून तो प्रभास क्षेत्री की जिथं देह भगवंत ठेवतायत तिथं गेले. अर्थात ते म्हणजे देहगमन त्यांनी सदेह गमन केले. भगवंतांनी पाहिले की सगळ्यांचे आश्रय आहेत, पण ज्यांना दुसरे कोणी आश्रय नाही, जे प्रियतम प्रभू मेघश्याम श्याम सुंदर सरस्वतीच्या तीरावर एकटे बसलेले होते. दिव्य विशुद्ध अत्यंत सुंदर श्यामवर्ण शरीर, शांत मनोहर डोळे, त्यांचे ते 4 बाहू, रेशमी भरजरी पितांबर. लांबूनच मी त्यांना ओळखलं की इथं भगवान बसले. ते एका पिंपळाच्या छोट्या झाडाच्या आधाराने टेकले होते, त्याला बसले होते. डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवून बसले होते. अन्य पाण्याचा त्याग केला होता, पण तरीही चेहऱ्यावर प्रफुल्लित आनंद होता. त्याच वेळी व्यासजींचे परम मित्र परम भागवत सिद्ध मैत्रेयजी विहार करत करत तिथे आले. भगवंताचे अनुरागी भक्त होते मैत्रेय मुनी. त्यांना भक्तीने आणि आनंदाने ते भाव विभोर झाले. त्यांची मान वाकत होती. त्यांच्या समोर श्रीहरीने प्रेमाने हास्ययुक्त चेतवण्याने मलाही आनंदित केले. हसले बघून मला खूप आनंद झाला. भगवान मग म्हणाले की मी तुझी आंतरिक अभिलाषा जाणतो रे. त्यासाठी मी तुला जे साधन सांगतो ते इतरांना फारच दुर्लभ आहे. उद्धव, तू पूर्वजन्मी वसू होतास. त्याचा पूर्वजन्म ते सांगतायत. विश्व रचना करणारे प्रजापती आणि वसूंच्या यज्ञात मला प्राप्त करण्याच्या इच्छाने माझी आराधना केलीस. आणि साधू स्वभाव उद्धव, संसारात तुझा हा शेवटचा जन्म आहे. या जन्मी तू माझा अनुग्रह मिळवलास. आता मी मृत्यूलोक सोडून स्वधामी जाणार आहे. त्यावेळी इथे एकांतात तुझ्या अनन्य भक्तीमुळे तुला माझे दर्शन झाले. ही फार सौभाग्याची गोष्ट आहे. पूर्वकाळी पद्मकल्पाच्या आरंभी मी माझ्या नाभी कमलावर बसलेल्या ब्रह्माला आपला महिमा प्रकट करणाऱ्या या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता. त्याला विवेकी लोक आज भागवत म्हणतात. त्या भागवताचे ज्ञान मी तुला देतो असं म्हणतात. तरी उद्धव, गीता म्हटलं जरी आहे तरी भागवताचं ज्ञान ते आहे असं स्वतः देव सांगतायत. आणि मग ते हे उद्धव विदुरजींना म्हणतात, विदुरजी, माझ्यावर तर प्रत्येक क्षण त्या परमपुरुषाची कृपा बरसत होती. त्यांचे आदरपूर्वक सांगण्यामुळे स्नेहवश माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते. मला प्रेमी भक्त आहे, पूर्व काळात मी त्यांचा भक्त होता याचा उल्लेख त्यांनी दिल्यामुळे मला जन्मोजन्मी त्यांची सेवा केल्याचा खूप अपार आनंद झाला. म्हणून ते हात जोडून नमस्कार करतायत. वाणी गदगद झाली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे स्वामी, आपल्या चरण कमलांची सेवा करणाऱ्यास या संसारात अर्थ, धर्म, काम, मोक्ष या 4 मधील कोणताही पदार्थ दुर्लभ नाही. तो सहजरित्या मिळतो. तथापि मला त्यातील कशाचीच इच्छा नाही. मी तर केवळ चरण कमलांच्या सेवेसाठी लालसी आहे. हे प्रभू, आपण निस्पृह होऊन पण काम करता, अजन्मा असून जन्म घेता, काळरूप असून शत्रूला भिवून लपता. सॉरी देवा, आपले स्वरूप ज्ञान सर्वथा अबोध आहे, अखंड आहे, म्हणजे अबाधित आहे आणि समजत येत नाही. तरी पण सल्लामसलतीसाठी आपण मला बोलवून अतिशय सावधानतेने माझी संमती विचारता. आणि ही केवढी आपली मायाच म्हणायची ना. माझी तेवढी आपली म्हणजे स्वतःची लायकी नसताना मला सन्मान दिलात असंच उद्धव सांगतायत. आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रकट करणारे जे श्रेष्ठ ज्ञान, समग्र ज्ञान ब्रह्माजींना सांगितले ते सर्व समजण्यास योग्य असेल तर मलाही ऐकवा असं मी प्रार्थना करतात. त्यांनी ते मला सांगितले. परमपुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णाने आपल्या स्वरूपाची परमस्थितीचा उपदेश मला केला. सॉरी पूज्यपाद कृष्णाकडून आत्मतत्वाच्या प्राप्तीचे साधन ऐकून प्रभूच्या चरण बनले. आता मात्र तत्वज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मन भक्तीतून बाहेर येतं.
तसं मला थोडी तटस्थता आली. मी भगवान श्रीकृष्णाला परिक्रमा केली, त्याच्या चरणावर वंदन केलं, मस्तक ठेवलं. हृदय मात्र माझं तरीही पुन्हा व्याकुळ व्हायला लागलं. विदुरजी, प्रथम मला त्यांचे दर्शन घेऊन आनंद झाला, नंतर आता माझ्या हृदयाला त्यांचा विरह पीडा देतोय. आता मी त्यांचे प्रिय क्षेत्र बद्रिकाश्रमात जातो, कारण त्यांचीच ती पुन्हा आज्ञा होती ना. भगवान नारायण देव व नर हे दोघी ऋषी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी दीर्घकाळ तप करतात, ते बद्रिकाश्रम. शुकदेवजी सांगतायत, अशा प्रकारे उद्धवजींकडून माहिती घेतली प्रिय बांधवांच्या विनाशाची असह्य होऊन, आणि त्यांना सांगितलं की मैत्रेयजींना तुमच्यासाठी सल्ला दिलाय की मी हे जे ज्ञान देतो हे माझ्या विदुराला ऐकवा, ते तुम्हाला ते माहिती देणार आहेत. म्हणजे हे सगळं सांगितलंय, पण मूळ जे आत्मज्ञान सांगितलंय ते मी तुला सांगत नाही, असा उद्धवजी कुठेतरी उल्लेख त्यांना स्वच्छ करतायत. ते आत्मज्ञान सांगायचा अधिकार मैत्रेयजींचा आहे आणि देवाचा तसा आदेश आहे. हे सर्व ऐकून विदुरही खूप शोकातुर झाले आणि माझ्या प्रिय विदुराला हा शब्द ऐकल्यावर त्यांना तीव्र दुःख झालं की आपल्याला देवाने भगवान माझा म्हणाले आणि प्रिय म्हणाले. भगवंताच्या परिकरांमध्ये प्रधान महाभागवत उद्धवजी बद्रिकाश्रमाकडे जाऊ लागले. विदुरजीने श्रद्धेने त्यांना विचारले पुन्हा एकदा, ते जे गूढ रहस्य आहे त्यांना मैत्रेयजी कधी भेटतील म्हणजे काय कळतच नव्हतं की काय होणार आहे. मला हे सगळं ऐकायचंय, लवकर ऐकायचंय असं त्यांना झालं. म्हणजे अधीर झाले होते उद्धवाला जे ज्ञान मिळाले ते, आणि मग पुन्हा पुन्हा विचारतात की रहस्य जे गूढ तुम्हाला प्रकट केलं, ते परमज्ञान सांगितलं, ते मला ऐकवा ना, तुम्हीच ऐकवा. पुन्हा उद्धवजी म्हणतात, त्या तत्वज्ञानासाठी मुनीवर मैत्रेयजींची सेवा तुम्हाला केली पाहिजे, त्यांची सेवा करा, कारण त्यांनाच तसा तो आदेश झालेला आहे की तुम्ही माझ्या उद्धवाला, माझ्या विदुराला ते ज्ञान द्या. पण गुरुची सेवा केली पाहिजे याचा निर्देश उद्धवजी करतायत. शुकदेवजी सांगतात, अशा प्रकारे विदुरजींबरोबर विश्वमूर्ती भगवान श्रीकृष्ण गुणांची चर्चा झाल्यावर या कथामृताद्वारे उद्धवजींना वियोगाने झालेल्या प्रचंड ताप झाला होता. तो म्हणजे मन तडफडत होतं. ते सर्व गप्पा एकमेकांशी वार्तालाप झाल्यावर ते शांत झाले. ते बद्रिकाश्रमाला आता निघतो म्हणताना खूप शांत होतात. त्यांचा सगळा आवेग निघून जातो, वियोग निघून जातो, ते परमशांत होतात. मग राजा परीक्षित आता विचारतायत, शुकदेवजींनी ही सर्व सांगितल्यावर, भगवान वृष्णीकुल आणि भोजवंशांचे सर्व रथी, युद्धपतींचे युद्धपती पण नष्ट झाले. त्रिलोकनाथ श्रीहरी पण आपले ते रूप सोडावे लागले. हे कसं काय झालं? ज्यांची इच्छा कधी व्यर्थ जात नाही त्या श्रीहरीने, म्हणजे आता शुकदेवजी म्हणतात, त्या श्रीहरीने ब्राह्मणांच्या मुखातून शापाचं निमित्त केलं आणि यदुकुळाचा नाश घडवून आणलाय. आता या लोकातून मी चालता झाल्यावर संयमी शिरोमणी उद्धव माझे ज्ञान ग्रहणास खरा अधिकारी आहे समजून उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्र कमी नाही असं उल्लेख केला. किती भाग्य उद्धव देत. ते आत्मजयी आहेत, विषयांना कधी विचलित होत नाहीत, तरी लोकांना माझ्या ज्ञानाची दीक्षा ते देत इथेच राहतील. वेदांचे मूळ कारण भगवान श्रीकृष्णांचीच अशी आज्ञा झाल्यावर उद्धवजी बद्रीनाथात गेले. समाधीद्वारे श्रीहरीची आराधना करू लागले. म्हणजे हा शुकदेवजींनी उद्धवजींबद्दल काढलेले गौरवोद्गार आणि त्यांनी केलेलं काम सांगितलं. परीक्षिता, राजा परीक्षित, कुरुकुर श्रेष्ठ आहेस तू. परमात्मा श्रीकृष्णाने त्याच्या म्हणजे लीलांनी पण श्री विग्रह प्रकट केला होता. त्या लीलेनेच तो अंतर्धान पण केला. त्याचे ते अंतर्धान पावणे धीर पुरुषांना अत्यंत दुष्कर आहे, सहजासहजी शक्य नाहीये. त्यांनी इतक्या शांतपणे स्वतः अंतर्धान पावले.
परम भागवत उद्धवजींकडून त्यांची प्रशंसनीय कर्मे, त्यांच्या सर्व लीला अंतर्धान होण्याचा समाचार ऐकून जाणून परमधाम जायच्या वेळी पण माझे स्मरण केले, या कल्पनेने विदुरजींना उद्धवजी गेल्यावर खूप रडायला यायला लागले. आणि आता म्हणजे ते भगवंताच्या आठवणीने, त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या स्मरणाने तिथं रडत बसले, शांतपणे रडत बसले. विदुरजी यमुना तटावर गेले. मग नंतर आता कारण जिथं भगवंताने लीला केल्या तिथं भगवंताचा काहीतरी आपल्याला अनुभूती येईल, काहीतरी अनुभव मिळेल, काहीतरी आनंद मिळेल म्हणून ते यमुना किनारी जातात फिरत फिरत. गंगेच्या काठावर पोचले जिथं मैत्रेयजी राहत. यमुना तिरी सॉरी म्हणजे प्रत्येक नदीलाच गंगा म्हणतात, तसं गंगा म्हटलं यमुनेला. तिथं गेले आणि मैत्रेयजींची सेवा करायला लागले. हे असा अद्भुत हा सर्व इतिहास उद्धवजींनी अत्यंत प्रेमपूर्वक विदुरजींना सांगितला. शुक महामुनींनी परीक्षिताला सांगितला. त्याचे 4-2 शब्द आपल्या कानावर हे जसे जमतील तसे पडत आहेत. हे त्यांचीच कृपा, ही त्यांच्याच चरणी आपण अर्पण करू. आजचा हा 12व्या दिवसाचा समारोप करू. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. शास्त्र पुराणे, एक मिनिट, येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, सॉरी, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, आमाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज.